मित्रांनो, या जी.आरच्या माध्यमातून आपण काय माहिती घेणार आहोत तर जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व सुधारणा अधिनियम 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदणीबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी हा 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जी.आर काढलेला आहे. जी.आर अर्थात निर्णय घेतलेला आहे. तर तो निर्णय काय आहे तो आपण आता व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. बघा, राज्यामध्ये 1/11/1977 पासून जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी केल्या जातात. त्या कोणत्या कलमा अंतर्गत केल्या जातात तर कलम 30 अंतर्गत केल्या जातात. आता या अधिसूचना अन्वये काय करायचं आहे की जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 कलम 13 मध्ये शासनाला सुधारणा करायची आहे. तर हे 13 कलम नक्की काय आहे ते शासनाने जे सांगितलेलं आहे. तर बघा, या 13 कलमानुसार ज्या जन्म मृत्यूच्या नोंदणीबाबत 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीने सूचना प्राप्त होते अशा प्रकरणात नोंदी घेण्यासाठी दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अशा व्यक्तीचा जन्म व मृत्यू झाला आहे त्याबाबतच्या अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत आदेशित करण्याची सुधारित तरतूद करण्यात आली आहे. तर या कलमानुसार कलम 13 नुसार त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की 1 वर्षापेक्षा जास्त जर का उशिराने नोंदणी केली असेल तर त्या पद्धतीने काय प्रोसेस करावी लागते हे कलम 13 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये त्यांना सुधारणा करायची आहे. त्यासाठी तरी ही सुधारणा का त्यांना करायची आहे तर परकीय नागरिक, तर हा निर्णय शासनाला घेण्याची गरज का पडली याच्यामागचं कारण असं सांगितलं जातं की काही परकीय नागरिकांकडून विलंबाने जन्म मृत्यू नोंदणी करून घेतल्या जात असल्याबाबतची तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. अशा प्रकारांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम 2000 नुसार 1 वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्म मृत्यू नोंदणी घेण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तर यामध्ये त्यांनी आता शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर बघा, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मधील कलम 17 व महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम 2000 मधील कलम 13 नुसार जन्म मृत्यू घटना नोंदणी संदर्भातील निबंधक जन्म व मृत्यू याची अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यासंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 13 मध्ये काय सांगितलेलं आहे की जन्म मृत्यू नोंदणीची जी घटना घडलेली आहे त्याबाबतची जी अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि तो कोण देत असतो तर निबंधक हे आपल्याला त्याबाबत हे प्रमाणपत्र देत असतो. आता जन्म मृत्यू नोंदणी संदर्भात निबंधक तसेच जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा कार्यकारी अधिकारी ज्यांना दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांनी अनुसरायची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे. तर यामध्ये आता काय त्यांना सांगितलेलं आहे की निबंधक म्हणजे की बघा, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक, त्यानंतर नगर परिषद स्तरावर मुख्याधिकारी आणि महानगरपालिका स्तरावर आयुक्त, हे सगळे कोण आहेत तर निबंधक आहेत, रजिस्ट्रार आहेत जे तुमच्या जन्म मृत्यूची नोंदणी करत असतात. आता यांना या जन्म मृत्यू नोंदणीबाबत करत असताना जर का एखादा व्यक्ती 1 वर्षानंतर जर का त्याच्याकडे नोंदणी करायला आला तर त्यांनी कशा पद्धतीने ती नोंदणी करून घ्यायची आहे याबाबत या जी.आर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांना कशा पद्धतीची कार्यपद्धती करायची आहे ते बघूया. सर्वप्रथम त्यांनी सांगितलेलं आहे की जन्म मृत्यू नोंद नसल्याच्या अनुपलब्धता प्रमाणपत्र देताना निबंधकाने अनुसरायची कार्यपद्धती. त्याला कशा पद्धतीने निबंधकाला करावं लागणार आहे बघा. 1. निबंधकाच्या कार्यक्षेत्रात नागरिकांच्या जन्म मृत्यूबाबतची घटना घडली असल्यास त्याबाबतचा सबळ पुरावा जसं की शवविच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल, जन्म घरी झाल्यास अंगणवाडी सेविका व तत्सम अन्य कर्मचारी यांचे जबाब प्रतिज्ञापत्र, रुग्णालयीन नोंदणीचे प्रमाणपत्र, अन्य शासकीय अभिलेखे
प्राप्त करून तसेच त्याबाबतची खात्री करूनच जन्म मृत्यू नोंदणीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे. आता हे सगळे पुरावे घेऊनच त्यांना तो प्रमाणपत्र द्यायचं आहे. दुसरं त्याने काय सांगितलेलं आहे की जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्राकरता किंवा जन्म मृत्यू नोंद घेण्यास 1 वर्षापेक्षा जास्त उशीर झाला आहे अशा प्रकरणी बघा, यासाठी 1 वर्षापेक्षा जास्त उशीर झाला असेल तर त्यासाठी काय सांगितले त्यांनी, अशा प्रकरणी प्राप्त मागणी अर्जासोबत जन्म मृत्यूची नोंद घ्यायची आहे. त्याचे रुग्णालयाचे प्रमाणपत्र, आरोग्यविषयक नोंदीचे पुरावे जसं की लसीकरण, शाळा प्रवेश, निर्गम उतारा, त्याच्या आई वडील रक्ताच्या नातेसंबंधाचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जमीन उतारा, खरेदी खत, कर पावती, आधार, पॅन कार्ड अशा अन्य शासकीय ओळखपत्र इत्यादी पुराव्यांचा विचार करून तसेच अर्जदाराची वंशावळ आणि त्याची ओळख पटविणारे शासकीय अभिलेख तसेच रहिवासाबाबतचे शासकीय दस्तऐवज उदाहरणार्थ वीज पावती, कर पावती इत्यादी यावरून सत्यता पटवून खात्री झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यायचं आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे, चेक करायचे आहे आणि त्यानंतर त्यांना अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यायचं आहे. तिसरं का सांगितलेलं आहे त्यांनी की अर्जदार स्थानिक रहिवासी असल्याबाबतची पडताळणी करूनच निबंधकाने जन्म मृत्यू नोंदणीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावे. अन्यथा स्थानिक रहिवासी नसेल तर जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. यासाठी स्थानिक चौकशी पंचनामा करून खात्री करावी. चौथा काय सांगितले त्यांनी, विलंबाने जन्म मृत्यू नोंदीबाबत कारण मीमांसेसह पडताळणी करावी. तसेच एकाच कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी नोंदी घेण्याबाबत अर्ज करत असतील अशा वेळेस अधिक सखोल चौकशी करण्यात यावी. पाचवं त्यांनी काय सांगितलेलं आहे की जन्म मृत्यूच्या विलंबाने नोंदीबाबत पुरावे उपलब्ध झाल्यास आणि पडताळणी व खात्री झाल्यानंतरच निबंधकाने अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास द्यावे. तसेच त्याबाबत आदेशास्तव संपूर्ण प्रस्तावाची एक प्रत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे यांना सादर करावे. म्हणजे त्यांना काय करायचं आहे की जर का निबंधकाला काही पुरावे, त्याला खात्रीदायक पुरावे त्याच्याकडे असतील अर्जदाराकडे, तर ते सगळे पुरावे आणि त्या पुराव्यांसोबत एक आदेश आणि एक प्रत स्वयंस्पष्ट अभिप्राय त्याच्यासोबत जोडून त्यांना कुणाकडे द्यायचं आहे तर ते दंडाधिकारी त्यांच्याकडे द्यायचं आहे. ज्या प्रकरणी सगळे पुरावे उपलब्ध होत नाहीत किंवा खोटे पुरावे प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रकरणाची माहिती तात्काळ पोलीस विभागास देण्यात यावी. जर का खोटे प्रमाणपत्र काही पुरावे दिले असतील, वरचे हे सगळे पुरावे त्यांनी जर का खोटे वगैरे काही दिले असतील तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. हे सगळं झालं निबंधकाला अशा पद्धतीने हे सगळं कार्य करावं लागणार आहे. आता आपण जन्म मृत्यू नोंदणीचे अनुपलब्धता प्रमाणपत्राच्या आधारे पारित करावयाच्या आदेशाबाबत जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांनी अनुसरायची कार्यपद्धती. आता या लोकांना कशा पद्धतीने कार्यपद्धती अनुसरायची आहे याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, ज्यावेळेस हे प्रकरण संबंधित दंडाधिकारीकडे जातं तेव्हा पहिल्यांदा त्यांनी काय केलं पाहिजे, एक विलंबाने जन्म मृत्यू नोंद घेण्याची प्रकरणे अर्धन्यायिक वासिक ज्युडिशियल स्वरूपाची असल्याने त्याची रीतसर नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजे त्याची रीतसर नोंदणी करणे आवश्यक आहे संबंधित अधिकाऱ्याला. दुसरं त्यांनी काय सांगितले आहे की अर्जदाराकडून प्राप्त अर्ज व निबंधकाद्वारे प्रस्तावानुसार जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांनी 15 दिवसाचे जाहीर प्रकटन स्थानिक स्वराज्य कार्यालयामध्ये, कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालय, संबंधित जन्म मृत्यू निबंधक यांचे कार्यालय तसेच इतर स्थानिक वृत्तपत्रामध्ये अर्जदाराच्या खर्चाने प्रसिद्ध करावे. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस एखादा अर्ज निबंध हा दंडाधिकाऱ्यांकडे येतो त्यावेळेस त्या दंडाधिकाऱ्यांनी काय करायचं आहे तर 15 दिवसाचे जाहीर प्रकटन करायचं आहे. म्हणजे 15 दिवस एक नोटीस द्यायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये, जसं की ग्रामपंचायत असेल किंवा इतर कार्यालय असेल किंवा दंडाधिकारी कार्यालय असेल आणि संबंधित जन्म मृत्यू निबंधक यांचे कार्यालय
तसेच स्थानिक वृत्तपत्र याच्यामध्ये त्यांना काय करायची आहे ती नोटीस द्यायची आहे. तिसरं काय करायला सांगितलं त्यांनी, अर्जदाराच्या विलंबाच्या जन्म मृत्यू नोंदीच्या अनुषंगाने खालील प्रकारे पुरावे उपलब्ध करून घेण्यात यावेत. आणि अर्जदाराकडून याबाबत त्यांना काही पुरावे उपलब्ध असतील तर ते कुठले पुरावे त्यांच्याकडून घ्यायचे आहेत ते बघूया. एक, जन्माच्या अनुषंगाने जसे की रुग्णालयाच्या नोंदीचे, लसीकरणाचे पुरावे. दुसरं, मृत्यूच्या अनुषंगाने शवविच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल FIR, रुग्णालयीन कागदपत्र. नंतर शैक्षणिक पुरावे काय घ्यायचं आहे तर शाळेचे प्रवेश निर्गम रजिस्टर उतारा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. रहिवाशीबाबत काय करायचं आहे तर मालमत्ता करायची पावती, पाणीपट्टी, वीज बिल. मालमत्तेच्या पुराव्याबाबत 7/12 उतारा आहे, 8 आहे, वारस फेरफार नोंद आहे, मिळकत उतारा आहे, नोंदणीकृत दस्त. ओळखीच्या पुराव्याबाबत वाहन परवाना आहे, मतदानपत्र आहे, पारपत्र आहे, आधार कार्ड आहे, आधार कार्ड आहे, बँक पासबुक आहे, जॉब कार्ड आहे, पॅन कार्ड आहे. आणि कौटुंबिक पुराव्यामध्ये परिवारातल्या सदस्याचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका आणि विवाह प्रमाणपत्र हे लागणार आहे. आता चौथं काय सांगितलं त्याने की प्राप्त अर्जासोबतचे उपरोक्त कागदपत्र बनावट अवैध असण्याची शक्यता घेऊन त्याच्या सत्यतेबाबत पडताळणी होणे आवश्यक आहे. याकरता संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतच्या पडताळणीचे लेखी अभिप्राय 15 दिवसाच्या आत मागविण्यात यावे. म्हणजे आता जे वरचे सगळे कागदपत्र जर का त्या संबंधित अर्जदारांनी जोडले असतील तर ते कागदपत्र खरे आहेत की खोटे आहेत याची सुद्धा पडताळणी कुणाला करायची आहे तर दंडाधिकारी यांना करायची आहे. आणि ते त्यांना 15 दिवसाच्या आत संबंधित जिथून हे कागदपत्र घेतलेले आहेत त्यांच्याकडून लेखी अभिप्राय मागवायचे आहे. 5वं त्याने काय सांगितलं की अर्जदाराच्या स्वयं घोषणापत्र शपथपत्रावर 2 स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात यावी. अर्जदाराच्या जे स्वयंपत्र असणे आहे, शपथपत्र अफिडेविट आहे त्याच्यावर 2 स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, नंतर पोलीस पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी, तंटामुक्त अध्यक्ष, राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून सह्या घ्यायच्या आहेत. 6वं त्याने काय सांगितलेलं आहे की अर्जदाराच्या विलंबाच्या नोंदणीबाबत निर्णय घेताना त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या कुटुंबाच्या रहिवासाची व कुटुंबातील सदस्यांच्या जन्माच्या पुराव्याची माहिती घेण्यात यावी. तसेच अर्जदाराने जन्म झाल्यापासून ते विलंबाच्या जन्म नोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंत कालावधीमध्ये कुठे वास्तव्य केलं याबाबत पुरावे घेण्यात यावेत. म्हणजे इथं बघा काय सांगितलं त्याने की अर्जदारांनी समजा 5 वर्ष नंतर अर्ज दाखला घ्यायला आला असेल तर मागील 5 वर्ष तो कुठे राहिला आहे ते सगळी पुरावे आहेत, कुठे वास्तव्य केलं ते सगळे पुरावे त्याला या अर्जासोबत जोडायचे आहेत. आता 7वं काय सांगितलं त्याने की अर्जदाराच्या स्थानिक रहिवाशी ठिकाणी जसं तलाठी आहे, ग्रामसेवक आहे यांच्यामार्फत स्थानिक चौकशी पंचनामा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्यात यावा. अर्जदाराचे जे स्थानिक जो कुठे राहतो त्या ठिकाणीहून ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्यामार्फत स्थानिक चौकशी आणि पंचनामा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवायचा आहे. 8वं त्याने काय सांगितलेलं आहे की अर्जदाराच्या स्थानिक जन्माच्या ठिकाणच्या व रहिवासाचा तपास करून चौकशी अहवाल पोलीस विभागाकडून मागविण्यात यावा. त्यांनी काय सांगितलेलं आहे की पोलीस अहवालसुद्धा त्यांच्याकडून मागवून घ्यायचा आहे. आणि 9वं त्याने काय सांगितलेलं आहे की अर्जदाराच्या शाळेच्या दाखल्यात पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना इत्यादीमध्ये नोंदवलेली जन्मतारीख ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून विचारात घेता येत नाही असे माननीय उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले असल्याने प्रकरण परत्वे निर्णय घेताना या बाबीचा विचार करावा. बघा याचासुद्धा त्यांना विचार करायला सांगितलेला आहे. 10वं त्याने काय सांगितलं की अर्जदाराच्या जन्म मृत्यू नोंदीच्या अनुषंगाने तात्कालीन पुरावे जसे रुग्णालयाचे पुरावे, रहिवाशीचे पुरावे, कुटुंबातील अन्य सदस्यांच्या जन्माचे रहिवाशीचे पुरावे घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध तपासून अशा व्यक्तीच्या जन्म मृत्यू विलंबाने नोंद घेण्याबाबत आदेशित करणे आवश्यक आहे. 11 त्याने काय सांगितलं की ज्या व्यक्तीच्या विलंबाने नोंद घ्यायची आहे अशा सज्ञ व्यक्तीचे अर्ज करणे बंधनकारक आहे. त्याबाबत अर्जदाराकडून शपथपत्र, घोषणापत्र, जबाब व तपासणी समक्ष करणे आवश्यक राहील. अन्य व्यक्तींमार्फत तसेच बनावटी व्यक्तींच्या नावे विलंबाने जन्म नोंदणी घेतल्या जाणार नाही याची खातरजमा करण्यात यावी.
म्हणजे जो व्यक्ती ज्याची करायची आहे तो स्वतः व्यक्तीचं सगळं लागणार आहे ते सुद्धा त्यांना तपासायचं आहे. आणि 12वा त्याने काय सांगितलं की जाहीर प्रकरणाच्या प्राप्त हरकती तक्रारीच्या अनुषंगाने आणि उपलब्ध कागदपत्रे पुरावे याच्या आधारे सुनावणी घेऊन विलंबाच्या जन्ममृत्यू नोंदीच्या सिद्धतेबाबत सविस्तर आदेश पारित करावा व या आदेशाची प्रत निबंधकांना अग्रेषित करण्यात यावी. बघा, ज्यावेळेस या सगळं हरकती हे करण्यासाठी 15 दिवस देणार आहेत, त्याच्यामध्ये जर काही तक्रारी प्राप्त झाल्या तर ते सगळे तपासून मग सुनावणी घेऊन आणि विलंबाच्या जन्ममृत्यूच्या सिद्धतेचा आदेश पारित करायचा आहे त्यांना, कोणाला? दंडाधिकाऱ्यांना. आणि तो आदेश कुठे द्यायचा आहे त्यांना? निबंधकाकडे. आणि हा जेव्हा आदेश निबंधकाकडे जाईल तेव्हाच निबंधक तुम्हाला ती काही उशिरा फी भरायची असेल ती भरून घेऊन मग तुम्हाला जन्म किंवा मृत्यूचा दाखला देणार आहे. बघा, 13 प्रकरणामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे की या प्रकरणात नोंदी घेण्यासाठी सबळ पुरावे नसतील, खोटे व बनावट पुरावे तयार करून सादर केल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात आदेश पारित करून त्याची माहिती तात्काळ पोलीस विभागाला देण्यात यावी. तसेच काय सांगितले त्यांनी, तसेच खोट्या बनावटी पुरावे दाखल केल्याबाबत अशा अर्जदाराविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी. जर का तुम्ही अशा खोट्या पद्धतीने काही पुरावे सादर केले असतील आणि ते जर का त्या दंडाधिकाऱ्याच्या लक्षात आलं असेल तर त्यांनी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे सुद्धा त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत हा सगळा GR वाचताना आपल्या लक्षात आला असेल की जर का विलंबाने आपण नोंदणी करत असू तर ह्या सगळ्या प्रोसेस आपल्याला कराव्या लागणार आहेत. हा GR तुम्हाला खाली हवा असल्यास खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये हा GR देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता आणि बघू शकता.